परिसरामध्ये जलसंपदा विभागाने कारवाई केलेली आहे। धरण परिसरात 8 अनधिकृत बंगल्यांचं अतिक्रमण हे हटवलेलं आहे। जलसंपदा विभागाकडून अतिक्रमण विरोधी मोहिमेला आता वेग आलेला आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांचा हा दौरा होतोय। अमरावती, अकोला, बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी विचार बदलणारा व्यक्ती जतमधून निवडून आला असं विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे। विशाल पाटलांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा आहे। मंत्रिपदासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवतायत, या शब्दात विशाल पाटलांनी टीका केली आहे। हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मयात दर ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली, सगळे आपण एकत्र गेलो पाहिजे। ते समाजाचं बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी, वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का, काय पदावर पडते का, हे मंत्रीपद खिशात पडते का, ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला, सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलो पाहिजे अशी भाषण करायला। साताऱ्यामध्ये भाजपने युती धर्म पाळला नाही तर युती धर्म पाळायला आम्हीही बांधील नाही असं रणजित भोसलेंनी म्हटलंय। शंभूराज देसाईंनी आदेश दिल्यास भाजपच्या नगराध्यक्षाला मतदान करण्याबाबतचा निर्णय शिवसैनिकांचा असेल असं रणजित भोसलेंनी म्हटलंय। पालकमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जर युती धर्म पाळत असतील आणि त्यांना जर किंमत देत नसतील तर मात्र सर्व शिवसैनिकांनी त्यांच्याकडे घळ घातली आणि घळ घालताना आम्ही सक्षम 13 उमेदवार उभे केले। अजूनही करू शकलो असतो, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक देत आहेत त्या विषयात आम्ही जरा थोडंसं घाण राहिलो आणि 13च्या 13 उमेदवार आमचे नगरपालिकेत दाखल होतील एवढा असंतोष खाली जनतेमध्ये आहे। मान सन्मान जर नसेल होत, आम्ही आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहे, कोणाला बांधील नाही। त्यामुळे येत्या काळात जे पालकमंत्री सांगतील ते आम्ही मत। कमळाला मतदान करू नका, महादेव जानकर यांचं हे वक्तव्य समोर आलंय। मी भानगडी केल्या नाही, त्यामुळे अजित पवार शिंदेंसारखी माझी अवस्था झाली नाही असंही महादेव जानकर यांनी म्हटलंय। जतमधील प्रचार सभेत महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केलंय। कोणाही मतदान म्हणणार नाही, पण त्या कमळाला सर्व मतदान देणार आई शपथ सांगतो तुम्हाला। का मी त्यांच्याकडे साखर कारखाना सूतगिरणी काही मागितली नाही, काही देखील नाही, किंवा माझं कुठे काही भांडण बी नाही। भांडण असतं तर मला बोलून दिलं नसतं, हात टाकलं असतं। ज्या आमच्या शिंदे साहेबांची आमच्या अजितदादा यावर चालली, माझी नाही दिस काय अवस्था, हे लक्षात ठेवा। आम्ही करू ती शेतकऱ्यासाठी, वंचितसाठी, गोरगरिबासाठी करण्याचा प्रयत्न करू।